मसाला भरून या बाळ कैऱ्या आपण 4 दिवसासाठी ठेवल्या होत्या. आता मसाला कैरीमध्ये अगदी एकजीव झालाय आणि लोणचं चटपटीत चटकदार झाले. बोलताना सुद्धा तोंडाला पाणी सुटते. अशीच ही बाळ कैरीचं लोणचं होतं. करायला सोपं तितकंच खमंग चवदार. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. आता 4 दिवसानंतर हे लोणचं खायला आपण घेऊ शकतो. पण सुरुवातीला 2 कैऱ्या मी देवापुढे ठेवल्या. कारण आपल्याकडे कुठलाही पदार्थ केल्यानंतर सुरुवातीला देवापुढे ठेवतात आणि मगच तो खायला घेतात. नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी. पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बाळ कैरीचं चटपटीत असं लोणचं बनवणार आहोत. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली ती सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. कशा वाटल्या किंवा कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. यासाठी आपण ज्या बाळ कैऱ्या घेतल्यात त्या गावरान कैरीच घ्यायची आहे. छोट्या छोट्या कैऱ्या असतात. बाळ कैरी म्हणजे कशी, ज्याच्या आतली कोय कच्ची असेल अशीच कैरी घ्यायची आहे. किती लोणचं बनवायचं त्या हिशोबाने कैऱ्या घ्या. कैऱ्या स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून काढा. त्याचा सगळा चीक निघून जायला हवा याची काळजी घ्यायची आहे. आणि आता या कैऱ्या आपण कॉटनच्या कपड्यावरती पसरून ठेवणार आहोत. स्वच्छ पुसून घेणार आहोत कारण याच्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कॉटनच्या कपड्याने पुसल्यानंतर त्याचा आपल्याला जो चिकाचा भाग आहे तो सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. या अशा रेसिपी आपल्या पारंपरिक रेसिपी आहेत आणि करायला सोप्या, तितक्याच सहज बनवता येतील अशाच असतात. तर रेसिपी तुम्ही फक्त बघत जाऊ नका, तर त्या घरी करून सुद्धा बघत जा. त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही कशा होतात किंवा कशा झाल्या. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडासा मोठा वाटत असला तरी पूर्ण व्हिडिओ बघा, त्याशिवाय रेसिपी तुमच्या लक्षात येणार नाही. चिकाचा भाग सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित काढून टाकायचा आहे. चीक राहिला तर मग लोणचं खराब होऊ शकतं. यासाठी आपण ज्या कैऱ्या घेतल्यात त्या गावरान आंबा असतो त्याच्याच घेतलेल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या कैऱ्या घ्यायच्या म्हणजे लोणचं मस्त होतं, चटपटीत होतं. सगळ्या कैऱ्याचा चिकाचा भाग काढून टाकल्यानंतर ज्या पद्धतीने आपण भरलं वांग करतो त्याच पद्धतीने या कैरीला 4 काप करून घ्यायचे. शेवटपर्यंत कट करा पण कैरी तुटणार नाही याची काळजी घ्या. कैरी कट करत असताना सुरीचा वापर काळजीपूर्वक करा कारण कुठलाही आंबट पदार्थ कट करताना सुरीला धार जास्त येते आणि त्यामुळे हाताला लागू शकतं. याची काळजी घेऊनच आपल्याला कैऱ्या कट करायच्या आहेत. याच पद्धतीने आपण सगळ्या कैऱ्या अगदी व्यवस्थित कट करून घेऊयात. या दिवसामध्ये बाळ कैऱ्या सहज उपलब्ध होतात आणि जागोजागी गावरान आंब्याचे झाड कुठेही असतात तर तुम्हाला ह्या सहज मिळून जातील. या पद्धतीने हे लोणचं तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. जितकं दिसायला छान दिसतंय तितकं चवीलाही छान आहे. सगळ्या कैऱ्या अगदी व्यवस्थित आपण कट करून घेतल्यात, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथे काय करायचंय, पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे मीठ घ्यायचे आणि या मिठामध्ये पोहे खायच्या चमच्यानेच 1 चमचा हळद टाकायची. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय. मीठ आणि हळद एकत्र केल्यानंतर कैरीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचे. सुरुवातीला आपल्याला मीठ भरून या कैऱ्या 4 दिवसासाठी काचेच्या बरणीमध्ये मुरण्यासाठी ठेवायच्या आहेत. याच्यासाठी काचेचीच बरणी घ्या. काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची. त्याला थोडंसं ऊन देऊन घ्यायचे. असे पदार्थ आपण वर्षभरासाठी बनवत असतो आणि वर्षभरासाठी बनवायचा जो पदार्थ असतो तो खूप काळजीपूर्वक करावा लागतो. नाहीतर मग आपली पूर्ण मेहनत वाया जाते. आता हे मीठ आपण कैरीमध्ये व्यवस्थित भरूयात. मीठ भरताना कैरी तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे मीठ भरून ही कैरी काचेच्या बरणीत ठेवायची आहे. काही दिवसातच त्याला मस्त पाणी सुटतं व या कैरीचा रंगही बदलतो. एक एक कैरी घेऊन या पद्धतीने व्यवस्थित भरून बरणीमध्ये ठेवूयात. लोणच्याचे आपण अनेक प्रकार बनवतो तर हा प्रकार एकदा बनवून बघा. सगळ्या कैऱ्यामध्ये मीठ भरल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं मीठ आहे ते वरतून आपल्याला कैरीच्या सोडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिठाचा वापर करायचाच नाही. हे जे मीठ घेतलंय ते शेवटचे. लोणचं बनवताना फक्त मसाला वापरायचा आहे. या बरणीवर झाकण ठेवायचे आणि 4 दिवस तसंच मुरत ठेवा. पण रोज 2 वेळेला बरणी व्यवस्थित हलवून घ्या म्हणजे कैरीला पाणी सुटेल आणि कैरी अगदी मस्त मुरल्या जाईल.
आता आपण या लोणच्यासाठी मसाला बनवणार आहोत. मसाल्याचं प्रमाण मी येथे पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतले. 5 लवंग, 5 मिरे, पोहे खायच्या चमच्याने पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मेथी दाणे, 2 चमचे मोहरीची डाळ, 2 चमचे अख्खी मोहरी, 2 चमचे अख्खे धने, 2 चमचे बडीसोप. लोणच्याला रंग छान यावा म्हणून मी येथे 3 चमचे रंगाचं तिखट वापरले. लोणचं खमंग आणि झणझणीत हवं असेल तर तिखटपणासाठी तुम्ही वेगळंही तिखट वापरू शकता. सुरुवातीला आपल्याला हे सगळं साहित्य थोडंसं भाजून घ्यायचंय. कुठल्याही प्रकारचा मसाला बनवताना साहित्य अति भाजायचं नाही. खूप जास्त साहित्य भाजल्या गेलं तर मग मसाला कडवट होतो आणि आपला जो पदार्थ आहे तो खराब होतो. सुरुवातीला कढई गरम केली. कढईमध्ये मोहरी टाकून हलकीशी भाजून घेतली. त्यानंतर मोहरी बाजूला काढायची आहे आणि बाकीचं साहित्य याच पद्धतीने 2-2 मिनिटं भाजून घ्यायचंय. कोणताही पदार्थ जर चांगला करायचा असेल किंवा अचूक करायचा असेल तर रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावीच लागते, कारण छोट्या छोट्या टिप्स असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला भेटतील. सगळ्या जिन्नस व्यवस्थित भाजल्यानंतर एका ताटलीमध्ये पसरून ठेवायच्यात आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच हा आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. गरम असताना बारीक केलं तर त्याला पाणी सुटेल आणि लोणचं खराब होईल. गॅस बंद करायचा आहे आणि या गरम कढईमध्ये तिखट टाकून हलकंसं भाजून घ्यायचंय. त्यानंतर हे सगळं थंड करून घ्यायचंय. परत गॅस सुरू करायचा आहे. कढई चांगली गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक मोठी वाटी भरून तेल टाकायचे. तेल इथे तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं वापरू शकता. मी इथे मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचे. अगदी धूर निघेपर्यंत गरम करून घ्या. तेल व्यवस्थित गरम झालंय. गॅस बंद करा आणि ही कढई बाजूला ठेवून द्या. तेल पूर्ण थंड करूनच आपल्याला लोणच्यावरती सोडायचं आहे. तोपर्यंत आपण जो मसाला भाजून ठेवला होता तो सगळा थंड झालाय. आता मिक्सरच्या भांड्यात टाकून ओबडधोबड बारीक करायचे किंवा तुम्ही उखळीमध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता. फार बारीक पावडर बनवायची नाहीये. याच पद्धतीने व्हायला हवी, याची काळजी घ्यायची आहे. मसाला दिसायला छान दिसतोय आणि खाताना तो आपल्या दाताखाली यायला हवा, तर त्याची चव अजूनच छान लागते. यामध्ये आपण जे भाजून ठेवलेलं तिखट होतं ते टाकूयात आणि परत एकदा मिक्सर वाटे फिरून घेऊयात. याच्यामध्ये मी आता मीठ अजिबात टाकलेलं नाहीये, कारण जे कैरीमध्ये मीठ आहे ते मीठ लोणच्यासाठी पुरेसं आहे. येथे मी घरी बनवलेला मसाला घेतलाय. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बाहेरचा विकत्रीचा मसाला सुद्धा टाकू शकता. आपण ज्या कैऱ्या मिठामध्ये मुरण्यासाठी ठेवल्या होत्या त्याला बरोबर 4 दिवस झालेत आणि पूर्ण मीठ कैरीच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरल्या गेले आणि त्याचा रंगही बदललाय, बघू शकता. जर तुम्हाला या बाळकैरीचं मसालेदार लोणचं बनवायचं नसेल तर तुम्ही मिठात मुरलेली कैरी जेवायला बसताना तोंडी लावायला सोबत घेऊ शकता, तरीही खूप छान लागते. आंबट आणि चटपटीत अशी ही कैरी नुसती खाल्ली तरी छान लागते. लोणचं बनवायच्या आधीच एक कैरी गायब झाली आहे, कारण ते बघून तोंडाला पाणी सुटलं. मग एक कैरी थोडीशी खाऊन बघितली, छान लागते. बरणीमधून आपण या सगळ्या कैऱ्या एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. भरपूर असं मिठाचं पाणी सुटलंय. हे पाणी आपल्याला असंच ठेवायचे आणि त्याच्यामध्येच आपल्याला मसाला एकत्र करायचा आहे, कारण याच्यामध्ये जे मीठ आहे ते आपण लोणच्यामध्ये वापरणार आहोत. या कैरीमध्ये मसाला भरायच्या आधी यामध्ये जी कोय आहे ती बाजूला काढून टाकूयात. जेव्हा आपण ही कैरी सुरुवातीला कट केली तेव्हा त्याच्यातली कोय काढली असती तर कैरी तुटली असती आणि आपल्याला अशी अख्खी कैरी राहायला हवी, त्यामुळे तेव्हा आपण याच्यातली कोय काढलेली नव्हती. मुरल्यानंतर ही कोय काढणं सोपं जातं, त्यामुळे सावकाशाने व्यवस्थित पूर्ण कैऱ्या मुरल्यानंतरच याच्यातली कोय काढायची आहे. सगळ्या कैऱ्यामधल्या कोया व्यवस्थित काढून घेतल्यात. बरणीमध्ये जे मिठाचं पाणी शिल्लक राहिलं होतं ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. या मिठाच्या पाण्यामध्ये जो आपण तयार करून ठेवलेला मसाला होता तो टाकायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे. थोडासा पातळ वाटत असला तर याच पद्धतीने आपल्याला हा मसाला हवाय.
रंग बघा अतिशय सुरेख दिसतोय. तुम्ही याच लोणच्यासाठी या पद्धतीचा मसाला नाही तर तुम्ही कोणत्याही लोणच्यासाठी याच पद्धतीचा मसाला वापरून लोणचं बनवलं तरीही चालेल. आता आपण हा तयार मसाला या कैरीमध्ये ज्या पद्धतीनं आपण भरलेलं वांगं बनवतो त्याच पद्धतीनं सगळा मसाला आतमध्ये भरून घ्यायचा आहे. एक एक कैरी घ्या. चमच्याच्या साहाय्याने हा मसाला कैरीच्या अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित दाब देऊन भरून घ्या. जितका मसाला व्यवस्थित भराल तितकीच कैरी पटकन मुरेल आणि तुम्ही हे लोणचं खायलाही पटकन घेऊ शकता. सगळ्या कैऱ्यामध्ये याच पद्धतीनं अगदी व्यवस्थित मसाला भरला व आपण बरणीमध्ये या कैऱ्या भरून ठेवल्या. सगळ्या कैऱ्या अगदी व्यवस्थित बरणीमध्ये भरलेल्या आहेत. आता आपण जे तेल गरम करून थंड करायला ठेवलं होतं ते तेल या कैऱ्यावर ते सोडायचे. कैऱ्या पूर्ण तेलामध्ये बुडतील इतपत तेल हवं, म्हणजे लोणचं व्यवस्थित टिकतं. हे लोणचं वर्षभर सहज टिकतं. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. तरीही तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, पण मी वरतीच ठेवते. शेवटपर्यंत हे लोणचं करकरीत लागतं. झाकण लावून थंड ठिकाणी काही दिवस ही बरणी ठेवा आणि रोज हे लोणचं व्यवस्थित हलवा, म्हणजे लोणचं पटकन मुरेल आणि खायलाही पटकन घेऊ शकता. या पद्धतीने आपलं चटपटीत असं बाळकैरीचं लोणचं तयार आहे. रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.